अजितने सरळ प्रपोज केलंय मका आणि मनाने खूप चांगले आहेत ते. काय करू? होकार देऊ का त्यांका लग्नासाठी? रोशन आंटी, आंटी कॉफी घ्या ना, थंड होतीये कॉफी. आणि तुम्हाला गोळ्या पण घ्यायच्या असतात ना, खाऊन घ्या ना थोडं. लेट इट बी. आंटी कॉफी नाही घ्यायची असेल ना नका घेऊ. तुम्ही घरी येता का? खूप दिवस तुम्ही वर नाही आलात. तुम्हाला ना मस्त घरचा चहा देतो बनवून. हवं तर मी पोहे पण करते ना. हा हवा असेल तर मी बनवते. पुणेरी चहा मस्त लागतो. ए तू खाली फुकट मस्का नको मारू आम्हाला. हा आंटी ए ए ए तू इकडे काय बसू? उठ 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 चल. ते खाली बसून काय माझ्या तंगडी ओढणार होता तू? हा रोशन आंटी खरंच सॉरी. मी नको नको ते बोलले काल तुम्हाला. मला तसं म्हणायचं नव्हतं पण मी 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 चुकले. मला माफ करा. मी मनापासून बोलतेय. मनापासून माय फूट. अहो तसं नाही. काही कळतच नाही हो. माझं डोकं शांत झालं ना की समजतंय बघा मी काय काय चूक करून बसले. मी खरंच तसं बोलायला नको होतं. खरंच सॉरी. अहो आम्ही जेव्हा जेव्हा मुंबईत नवीन आलो तेव्हा आमच्या बरोबर आमचं असं इथं कोणीच नव्हतं. अनोळखी माणसं, अनोळखी शहर, फार गांगरून गेलो होतो आम्ही. तुम्ही आधार दिला, तो राहायला जागा दिलीत, त्याचं भाडंही कमी घेता तुम्ही. कमी आहे नाही भाडा, तो पण टाइम पर देत नाही तुम्ही लोक. सॉरी. ह्याच्या पुढे आम्ही देऊ, वेळेत भाडं भरू. खरंच तुम्ही फक्त म्हणाला आंटी आहात हो, पण आईसारखेच आहात. आम्ही इतके राडे घातले इथे, इतक्या चुका केल्या. त्या भूतेंनी इतक्या वेळा कंप्लेंट केल्या आमच्या, पण तुम्ही कशावर विश्वास ठेवला नाही, आमचीच बाजू घेतली. थँक्यू. खरंय हो आंटी, तुम्ही कायम खंबीरपणे आमच्या पाठीशी उभ्या राहिलात. हो ना, तुम्ही घरी असल्या ना की आम्हाला आमच्या घरची आठवणच येत नाही बघा. खरंय आंटी, तुम्ही आमच्या सोबत आहात ना म्हणून आमच्या घरातले ना तिथे मस्त बिंदास्त आहेत. आंटी तुम्हाला हवं असेल ना तर कान पिरगळा, आमच्या थोबाडीत मारा 2, पण मनात राग घेऊन राहू नका प्लीज. कॉफी. फ्रीज रिपेअर झालाय. काय स्वामी, ग्रेट. आणि माझे पैसे हे देतील. ए तेवढ्यासाठी तुम्ही 1 कलाक ती माझ्याशी स्वीट स्वीट गोड गोड बोलून राहिले. हा वा. आओ नाही, ते मस्करी करतात तुमची. तेजा पैसे दे. एकच मिनिटात आले हो मी. हॅलो, घ्या संगीता वहिनी बोला ना. हॅलो वल्लरी, अगं भाई बरं झालं तुला फोन लागी गेला पटकन. काय हो, तुमचा आवाज असा काऊन येतोय? काही झालंय का तिकडे? सासूबाई बरे आहेत ना? हो त्या बऱ्या आहेत अगं, पण मनोज भाऊजी. यांना काय झालंय? बोला ना संगीता वहिनी, काय झालंय? कसं सांगू वल्लरी तुले, मनोज भाऊजी इलेक्ट्रिकच्या उंच खांबावर चढी गेले होते, कोसळून पडले खाली. वल्लरी, हॅलो वल्लरी. काय झालं? वल्लरी, काय झालं वल्लरी? पाणी आणा कोणीतरी. आणतो काय झालं? तेजा पाणी हे घे पाणी पिया दे. हे घे. वल्लरी बाय, बोल ना गो, काहीतरी काय झालं? अगं काहीतरी बोल ग. ए बोल नी.
बोल ना गो. अगं का वल्लरी काय गो, कोणाचा फोन होता सांगशील का? मिस्टर मला निघायला. अगं अशी काय झालं असेल अचानक? मायव कस काय पडी गेला रे मन्या तू हळूहळू का हा. अरे देवा अरे मायव कोणाची नजर लागी गेली व माय माय मन्याले. संगी आव लवकर अन्न ती वीट गरम करून. हो सासूबाई आणते. मन्या डॉक्टरकडे चलतो का बो? नाही नाही, काळजी करू नको, होईल बरं. मायव देवा काय नशीब घेऊन आलाय मा मन्या. बायकोसाठी एवढा कष्ट करतो आणि ती बायकोच नाही काळजी घ्यायले. आता कोण काळजी घेईल मन्या तुई? काय सारखं तू तेच बायको जवळ बायको जवळ राहू दे. तू अभि तेच आहे. बघू बरं. संगे थांब. हो काय झालं सासूबाई? काय ग, तूच सांगितलं ना वहिनीले वीट गरम करून आणायले. हा मी म्हणली पण हे सगळं शेकणं बिकणं आपल्या सुमनले छान जमतं. हो सासूबाई, पण त्या बाजारात गेल्या आहेत ना, म्हणून मी शिकी राहिले ना. हा राहू दे. आणि इकडे ती माझ्याकडे येत. सावकाश सावकाश. तू जायचोय तो काम कर. होय. मी पाहते. दाखव म्हण्या. इथली चांगली संधी आहे गेली आणि अशा वेळी ही सुमन नेमकी बाजारात जाऊन बसली. आता ती सुमन माझ्या मन्याची मऊ हातानं सेवा करल आणि मग दोघांचं चांगलं सूत जमेल. लवकर ये व माय सुमन. थांब फोनच लावते तिले. काय करी राहिली, चटका लागी राहिला ना. हळूहळू कर. जाऊ दे बो, मला काही जमिनी राहिलंय. अगं थांब ती सुमन येईल ना आता, ती चांगल्या शेकी देईल तुले. तू जा मध्ये जा आणि कपडे बदली घे. हळू जा जो रे. फोनच लावते मी आता तिले. हॅलो सुमन. हा आत्या बोल. आ तू हातातली जे बी कामं असतील ना ते सोडी दे आणि घरी निघे बाई. माय आपला मन्या उंच खांबावरनं पडी गेला ना बाई. गैर लागलंय व माय त्याले. ये तू लवकर घरी ये. हा हा हो थांब. वल्लरी वल्लरी अगं ऐक ना, तू जायची घाई करतेस असं नाही का वाटत आहे तुला? अगं वल्लरी विचारून तर घे एकदा नेमकं काय झालंय तिकडे. हा म्हणजे किती सिरियस आहे, काय आहे हे कळल्याच्या आधीच काय निघतेस? गो तेजा, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हटल्यानंतर तिचा जीव इथे कसा काय राहील गो? हे बघ, काय बी झालं तरी पहिल्या बसने मी निघून जाणार आहे आता गावाले. एक मिनिट. आणि तुझ्या परीक्षेचं काय? परीक्षा अचानक डिक्लेअर झाली मग? ते मला काही माहित नाही. मी गावाला जाते. एकदा तिकडे गेलीस ना तर अडकून पडशील बघ. खूप मुश्किलीने सुटका केली आहे तुझी तिथून. हो ना. आणि मला सांग, हा जर तुझ्या सासूचा प्लॅन असेल तर तुला परत आणण्यासाठी? गो बाय माझे, काय सांगतास काय तेजा? हो ग, असंच शकतं ना. नाही, या टिपिकल सासवा हे असंच करतात, असंच वागतात. दे कॅन गो टू एनी एक्सटेंट. बरोबर बोलते तेजा, ती हेनरी तसलीच आहे. ए तू नको ना जाऊस यार. तू तिथे गेलीस ना तुला डांबून ठेवतील अगं. त्यांचा ना हा ट्रॅप आहे. नको ना जाऊस. तू एकदा गेलीस तू नाही येऊ शकणार परत. काय बी असलं तरी मी गावाला जाणार म्हणजे झाड. एक मिनिट, मग मी पण येते तुझ्या बरोबर. हा, बॉडीगार्डला घेऊन जा. यांचा फोन. हॅलो वल्लरी. हॅलो, कशा आहात तुम्ही? अगं हे तू रडतेस कशाले? एवढं काही नाही लागले मले. दडदाकटे. केवढं लागलं तुम्हाला? आणि एवढं लागलं असतं तर फोन कशाला केला असतं मी तुले? सुमन आणती आंबे हळद लाई दे. हे बघ, सुमनलेच विचार.
काय ग जास्त लागले का मला? अगं नाही वहिनी, एवढं काही झालेलं नाहीये. आणि आहे ना मी त्याची काळजी घ्यायली. काय नाही, थोडा मुका मारला की गेलाय, वाटेल बरं, नको काळजी करू. काय बी असलं तरी मी आत्ता लगेच गावाला येते. नाही वल्लरी, काळजी नको करू तू. इथे हे सगळे आहेत ना काळजी घ्यायले, तू अभ्यासाकडे लक्ष दे. हां, ठेवू फोन? आणि वहिनी तू खरंच टेन्शन घेऊ नको, हाय मी इथं. ठेवू? अगं वल्लरी, ठीक आहे ते. समीर सरांचा फोन आता कशाला करताय ते फोन? प्रेरणा, ऐक ना, फोन कट करू नकोस प्लीज, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. आपण भेटू शकतो का प्लीज? हे बघा सर, तुम्ही जे एक्सेल शीट्सचं काम दिलं होतं ना, ते मी केव्हाच पूर्ण. कामाबद्दल नाही बोलत मी प्रेरणा, मला जरा आपल्याबद्दल बोलायचं आहे तुझ्याशी. आपल्याबद्दल बोलण्यासारखं काय राहिलंय सर आता? आणि नको नको भेटायला आपण, प्लीज. प्रेरणा, समीर प्लीज प्लीज ऐका ना माझं. प्रेरणा, हे बघ, आता आपलं पुढे काही होऊ शकेल असं मला वाटत नाही. प्लीज समीर, प्लीज, मी बोलते त्यांच्याशी, मी सगळं समजावून सांगते त्यांना, प्लीज तुम्ही ऐका प्रेरणा. ना, एक चान्स. आता आपलं लग्न नाही होऊ शकत. अजितने सरळ प्रपोज केलंय माका, आणि मनाने खूप चांगले आहेत ते. काय करू? होकार देऊ का त्यांका लग्नासाठी? हा भूक लागली यार. ऐक ना, खायला कर ना काहीतरी. हं? लक्ष कुठे आहे? ओ, खरं सांग, अजूनही कन्फ्युज्ड आहेस ना? प्रेरणा दी. मी एक सजेस्ट करू तुला? हे बघ, शांत बस, डोळे बंद कर, दीर्घ श्वास घे, आणि तुझ्या मनात काय चाललंय ना त्याच्याकडे नीट लक्ष दे. तुझं मन जे सांगताय ना तेच ऐक. ओ मिठू महाराज, हा रोल ना सकाळी होता, आता वेगळं काहीतरी करा ना. सकाळी वाट दिसतोय बरं मॅडम. एक गप्प बसा, माझा एक्सपिरियन्स सांगतोय. खूप इफेक्टिव्ह आहे हे, पाहिलंस ना सकाळी? बळच काही टेपा लावते यार. कमाल यायची. प्रेरणा दी, तुला जे योग्य वाटतं ना तेच तू कर. मी अजितशी लग्न करण्याचा विचार करतेय खरंच. इसको बोलते क्लॅरिटी. पाहिलंस? इतके भेटते क्लॅरिटी.
अरे कमाल आहे याची. ए प्रेरणा दी, तू नको ऐकूस यांचं. तुला जे योग्य वाटतं ना तेच तू कर. मला अजूनही वाटतंय घाई करतेस प्रेरणा. घाई वगैरे काही करत नाहीये गो तेजा. आता माझ्या मनात कुठलंच कन्फ्युजन नाहीये. ठरलंय माझं. आता केळ्याचे वेफर हवे असतील ना, केरळाला जायचं. इथे मिळणार नाहीत. काय मेडिटेशन कर. गरज आहे तू तुला. लोकांच्या मनात काय काय भरवतेस कळलं ना. शांत बालिके शांत. शांत. घरी जा, आई बोलवते बघ. हॅलो, आज भेटूया का आपण? महत्वाचं बोलायचं होतं जरा. हो भेटूया ना, मी वाट बघतोय. ओके, बाय. अगं नाही वहिनी, एवढं काही झालेलं नाहीये. आणि आहे ना मी त्याची काळजी घ्यायला. काय ग, पुस्तक समोर असून सुद्धा लक्ष नाही तिकडे तुझं. काय झालंय? नक्की काहीतरी बिनसलंय. अगं वल्लरी, कसला एवढा गोंधळ चाललाय मनात? बोलून टाक ना. श्वेताताई, खरं सांगू का मी तुम्हाला, हे खांबावरनं पडल्यात त्याचं खरंच खूप वाईट वाटतंय हो मला. पण त्यांची मामे बहीण त्यांची अशी काळजी घेते आणि त्यांची सेवा करते ना, याचा खूप त्रास होतोय हो मला. सेवा म्हणजे? मला कळलं नाही. म्हणजे आत्ते भाऊ असला तरी सुद्धा लग्न झालेल्या माणसापासून थोडं अंतर ठेवायला हवं ना. समजायला हवं ना त्या मुलीला. असं शोभतं का तिला वागणं? लाज कशी नाही वाटत? आणि श्वेता, ते काही झालं तरी मॅम म्हणत नाही, गोष्ट नाही जाते हो. अगं वल्लरी, मला कळतंय तुला काय वाटतंय ते. पण खरं सांगू का, मनोज भाऊजींच्या मनात असं काहीही येणार नाही बघ. अगं अगदी सरळ साधे आहेत ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्यावर खूप प्रेम आहे ना त्यांचं. मग हो, ते तर आहे. तुझ्यावर एवढं प्रेम आहे म्हणून तर तुला इतका सपोर्ट करतात ना. नाही तर घरच्यांचा एवढा विरोध असताना कोण पुरुष आपल्या बायकोला एवढा सपोर्ट करेल? माझं ऐक, अजिबात असा काही विचार करू नकोस. बरोबर बोलताय तुम्ही श्वेताताई. हे माझ्यासाठी किती काय काय करतात. माहितला खर्च, माझ्या शिक्षणाचा खर्च, रोशन मावशींना भाडं देणं, सगळं काहीतरी हेच करतायत हो. आणि मी बायको पडून त्यांची काहीच सेवा नाही करू शकत. अगं वल्लरी, असा विचार नको आणूस मनात. खरंच आई श्वेताताई, खरंच मी बायको म्हणून खूप कमी पडते हो. हे तिकडे बायामुळे एकटे पडल्यात. वल्लरी, असं नाहीये ग. काय झालं इकडे बघ. काय होतंय? तुला काही त्रास होतो का? डोकं बिकत? थांब, मी पाणी घेऊन आले. थांब. अगं थांब ना. शांत हो ना. माझा जीव कासावीस व्हायला लागला ना आता. शांत हो ना. काय होतंय मला सांग तरी आधी. हा, मला माझ्या मनाची लई काळजी वाटते. अगं त्याचा हात आत्ता बरा होई जाईल. तू ना उगा काळजी करू राहिली. माय व हाताचं नाही म्हणे राहिली मी. मग
ते लग्न करून आयुष्यभराचं दुखणं आणलंय ना घरात, त्याचं मध्ये राहिली मी. म्हणजे वाईटी वल्लरी ना. अगं ती खूप चांगली आहे. चांगली दिसायला नाही म्हणते मी. आता मला सांग, हा लग्न करून बायको येते घरामध्ये, तिचा आधार असतो नवऱ्याले, हा एकमेकांची एकमेकांले साथ असते. मामने एकटो पडी गेलो देवा. अगं असं का बरं बोलू राहिली तू? काय नशीब दिलं रे तुम्हा पोराले. आता त्याला दुखलं खुपलं तर कोण बघेल त्याचं, सांग ना मला. असं का बरं बोलली राहिली आत्या? मग कसं बोलू, हा सांग ना कसं बोलू. ती गेली ते संसार टाकी संदडी मुंबईले, हा नवरा अडीन बायको तडी, असं काय संसार असतो का? मनाची काळजी कोण घेईल सांग ना तुम्हाला. अगं आपण हाव की सगळे त्याची काळजी घ्यायले. माय सुमन, आपणच जर त्याची काळजी घ्यायची होती तर मग लग्न करायचा फायदाच काय सांग ना तुम्हाला. हा एखादी चांगली पोरगी करून आणली असती, तिने त्याची बी काळजी घेतली असती, घरातलं बी पाहिलं असतं, त्याचं दुखलं खुपलं सगळं पाहिलं असतं ना. पण माय मनाच्या आयुष्याले पडी गेलं ना फक्त. आत्या मी एक सांगू का? सांग माय. अगं वल्लरी वहिनी ना तडी शिकायला गेली, आणि हे तर वय आहे तिचं शिकायचं. शिकून जण अडीच तर येईल ती, आणि आडी आली का नाही की 4 पैसे कमवल, घराकडे लक्ष देईल आणि मनाकडे बी लक्ष देईल. तू उगा काळजी करू राहिली बघ. तू एक काम कर, तू जरा शांत हो. मी ना त्यासाठी पक्कड चहा करून आणते. हा आलेच घेऊन.